नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनल। मित्रांनो, जवळपास आश्वासन दिल्या गेलेलं आहे की सप्टेंबर मध्ये भरती होईल, पण शक्यता थोडी कमी आहे की शक्यतो म्हणजे सप्टेंबर मध्ये तुमची जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर लगेच ऑक्टोबर मध्ये फॉर्म वगैरे भरल्या जातील आणि त्याच्यानंतर लगेच फॉर्म भरल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमचे ग्राउंड आणि लेखी परीक्षा होईल। शक्यता थोडी कमी आहे, पण आपण नाकारूनही चालणार नाही। आणि पहिली गोष्ट तर ही आपल्याला माहिती पाहिजे की आपली मेहनत सातत्यानं चालू असायला हवी। आयदर भरती लगेच पुढवा पुढे, पहिली गोष्ट ही तुमच्या डोक्यात। पण किती काय म्हटलं तर भरती येणार आहे आणि भरती येणार आहे त्याच्यासाठी कमीत कमी माझ्या मते 6 महिने तरी लागतीलच। म्हणजे 6 महिने तुमच्याकडे अजून आहेत की नेमके 6 महिने समजून चला की आपल्या जीवनाचे काहीतरी पूर्णपणे बदलण्याचे हे 6 महिने आहेत की महिने या 6 महिन्यामध्ये अशा एखाद्या दिवसानंतर तुमचं पूर्णचे पूर्ण जीवनही बदलू शकेल। बरोबर, नेमके येत्या भरतीमध्ये तुम्हा सर्वांनी काय किंवा कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरावी असं मी थोडाफार तुम्हाला फक्त गायडन्स करेल। बाकी ज्याची त्याची पद्धती वेगळी असते आणि एखाद्याने एखादी पद्धत चांगली बनवून ती लादायचीच किंवा ते करायचीच आणि ते केल्याने होईलच असं काही नसतं। फक्त काही मी तुम्हाला लॉजिकल पॉइंट सांगेल, त्याच्यानुसार तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय घेऊ शकता। मग कोणताही रिकामा टाइमपास न करता आपण थोडंफार पुढे बघू। तर सर्वात महत्वाचं 6 महिने बाकी समजून घ्या। आता याच्यामध्ये पहिली गोष्ट 2 कॅटेगरीचे मुलं असतील। 2 कॅटेगरी म्हणजे आता पहा, एक तर पूर्णपणे न्यू आणि दुसरा तुमरे थोडा ओल्ड म्हणजे जुने पोरं, जे की आता हे नवीन म्हणजे आताच बिचारे 10वी 12वी संपली, 10वी तर नाही 12वी संपली, थोडंफार फर्स्ट इयर वगैरे आले आणि त्यांची इच्छा आहे की आम्ही पोलीस भरती करावी। आणि जुने पोरं म्हणजे जसे की जे औचारे 2-3 वर्षापासून चालू आहे त्यांचं रडगाणं वगैरे आणि थोडेफार 2-3 मार्काने विचारे राहून जातात। मग नेमकं या मुलांनी काय करावं, कसे निर्णय घ्यावे आणि जे आपलं बाकी त्याच्यावर काम कसं करावं याच्याबद्दल आपण थोडं बोलू। नव्या पोरांबद्दल जर सांगायचं तर म्हणलं मित्रा, तुझ्यासाठी पहिली भरती काहीच विशेष नाही, कारण पहिला घाव जेवढ्या जोरात तू मारशील तेवढ्या जोरात दुसरा घाव तुझा बसणार नाही। म्हणजेच जेवढ्या इमानदारीनं जेवढ्या मेहनतीनं तू पहिल्या प्रयत्नासाठी प्रयत्न करशील, पहिल्या परीक्षेसाठी प्रयत्न करशील, पहिल्या भरतीसाठी प्रयत्न करशील, नंतर तेवढाच प्रयत्न करशील का याची गॅरंटी नाही। म्हणून जेवढं तुले मेहनत करता येईल तेवढी या पहिल्या प्रयत्नात कर, पहिली गोष्ट तर ही। आणि शक्यतो प्रयत्न कर की तू एखादी ऑफलाईनच बॅच घेतोय, ऑनलाईनच्या नादी लागत नाहीये आणि युट्यूबवर काही 1-1, 2-2 चॅप्टरचे व्हिडिओ पाहून तू अभ्यास करत नाहीये याची खात्री करून घे। नाहीतर मग एक ना धड भारभार चिंध्या झाल्याशिवाय तू राहणार नाही। ऑफलाईनच का बरं? कारण तुला काही गोष्टी क्लिअर राहणार नाही, त्या ऑफलाईन मध्ये जाऊनच क्लिअर होते। सर्वात महत्वाची गोष्ट तर ही। आणि त्याच्यानंतर आता आपण येऊ आपल्या जुन्या पोरांकडे। याचे काय नाही, फक्त एक ऑफलाईन बॅच कर, जर तुझ्या मार्गी लागला चांगला तुला अभ्यास केला तर 100% तुझ्या पहिल्या भरतीत काम होईल। नंतर मात्र तुला थोडा वेळ लागेल, हे लिहून देतो मी तुला, ठीक आहे। मेन भाग आपलाच राहील की ओल्ड म्हणजे जे जुने विद्यार्थी त्यांनी काय करावं नेमकं। आता जे जुने विद्यार्थी की त्यांचा मेन प्रॉब्लेम येईल की सर नेमकं आमचं आता त्याच्यामध्ये पण 2, आता एखाद्याचं ग्राउंड चांगलं आहे आणि एखाद्याचा पेपर चांगला आहे, बरोबर आहे। आता ह्या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर बॅलन्स बनवून ठेवायचा आहे। बॅलन्स म्हणजे कसा, जर ग्राउंड थोडं कमी असेल तर पेपर जास्त पाहिजे, मेन गोष्ट ती आहे। म्हणजे दोन्ही मध्ये काय बनतो तुमचा सीसॉ टाइप, समजा दोन्ही बाजूला तुमचा बॅलन्स बनतो। आणि पेपर खराब असेल तर ग्राउंड चांगलं पाहिजे, पण ह्या बाबतीत काय होतं, ग्राउंड मध्ये तुम्हाला जास्त लीड भेटत नाही। कारण काय की ग्राउंड आपलं 50 मार्कांचं, ग्राउंड समजा तुम्ही 45चं बी घेतलं आणि याचं खराब आहे समजा ग्राउंड याने 38 वगैरेचं बी घेतलं तर याचं काय जवळपास तुमची 7 मार्काची लीड आहे। पण पेपरात तुम्ही जर 70च घेतले आणि या भाऊन 85 घेतले तर जवळपास किती लीड झाली त्याची, 85ची। म्हणून तुझं ग्राउंड किती चांगलं जरी असलं तरी तुला पेपर सोडून चालणार नाही। तू जर म्हणशील की मी ग्राउंड 50 पैकी 50 मारेल आणि पेपर मा 70 वर बी काम होऊन जाईल तर मित्र असं चुकूनही होणार नाही। नशीब असलं एखाद्या वेळेस तर होऊन बी जाईल, पण प्रत्येक वेळेस होईल याची गॅरंटी। आता आपण तुमच्या मेन त्रुट्या काय असतील त्या समजून घेऊ बरं नेमक्या, की आता की नेमकं पोरांना काय नेमकं प्रॉब्लेम येईल। आता आपण समजून घेऊ आधी लेखी बद्दल पाहून घेऊ आपण। सर्वात महत्वाचा तुमचा पहिला प्रॉब्लेम असेल की 4 विषय आपले, गणित, मराठी, त्याच्यानंतर जीके आणि बुद्धिमत्ता। याच्यापैकी जे जुने पोरं 90 ते 95% 95 काय 99% पोरांचा हा सब्जेक्ट चांगला असेल, कोणता, बुद्धिमत्ता।
95% पोरांचा बुद्धिमत्ता विषय हा चांगला आहे. मराठी आमचं खराब आहे असे खूप कमी मुलं आहे नाही असं नाही, पण खूप कमी. कारण मला बरेचसे कॉल वगैरे येतात, पोरांचे पोरं विचारतात की सर आमचं असं असं झालं, नेमकं काय करावं. मी त्यांना गायडन्स करतो. त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास फक्त 5% असे पोरं असतात की ज्यांचं असं वाटतं की त्यांना की सर आमचं मराठीला थोडं प्रॉब्लेम का, थोडंफार. आणि ते बी कोणत्या पोरांचं की जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे. कारण पोलीस भरतीमध्ये आता सायन्सवाला, इंजिनियर वगैरे सगळेच खूप आहे, बरोबर आहे. आणि जे थोडे टेक्निकल बॅकग्राऊंडचे किंवा ज्यांनी फक्त आतापर्यंत हे गणित बुद्धिमत्ता हेच केलंय, त्यांना काय जातंय मराठी थोडंफार कठीण लागतं. पण मराठी तयार करण्यासाठी काय, त्याला एकदा व्याकरण करायचंय व्यवस्थित, व्याकरणवर व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस म्हणजे ते प्रश्न सोडवायचे, त्याचे एक्सेप्शन समजून घ्यायचे, कारण व्याकरण मध्ये एक्सेप्शन खूप आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला शब्द भरणा करायचा, बरोबर आहे. म्हणजे याच्यानंतर त्याचं मराठी व्याकरण व्यवस्थित होतं. मग त्याच्यानंतर गणित आणि जीके हा मेन प्रॉब्लेम पोरांचा आहे. आता हे माहिती कसं आहे, तर हे जीके हा असा विषय की तुमचा मुक्का मार लागल्यासारखा विषय. मुक्का मार म्हणजे कसा, तो लागलेला तर असतो, पण नेमका कोणत्या ठिकाणी कसा, त्याला बाहेरूनच तुम्ही फक्त हात लावून समजू शकता की इथं दुखतंय. म्हणजे कसं बरं, की नेमकं जीके पेपरात जाताना तर लय भारी वाटतं की आता हे आपलं जमलंच, पण नंतर जेव्हा घरी येतो तेव्हा जखम तर मात्र दिसत नाही, पण जे दुखणं नंतर जाणवतं आपल्याला. त्या प्रकारचं ते आहे की हे जीके असं आहे की टायमावर वाटतं की काहीच नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे. घरी आल्यावर जेव्हा ते दुखणं सुरू होतं मुक्का मारायचं, तसंच जीकेचं बी घरी आल्यावर जेव्हा एक एक मार्ग, अरे याचं तर हे पाहिजे, त्याचं तर ते पाहिजे, असा भागी जीकेचा. म्हणून आपल्याला जीके काय वाटतं, जीके माझ्या कच्चं नाहीये. पण मित्रांनो, तुमचा गणितापेक्षा जास्त जीके मध्येच प्रॉब्लेम होतो, बरोबर आहे. मग जीके साठी काय करावं ते आपण बघू, पण त्याआधी मी सांगतो गणित. आता सर्वात जास्त त्रुट्या पोरांच्या कशा आहेत, सर आम्हाला गणितच जमत नाही, काय करू काय नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, जर तू जुना पोरगा असशील तर तू गणिताच्या दोनच पद्धती वापरत असेल. तू सगळ्यात पहिली पद्धत काय असेल, गणित तू ऑप्शन सह पाठ करत असशील, डायरेक्टली काहीच करत नसेल. तू गणिताचा जर तुला त्रास असेल ना, तर डायरेक्टली तू ऑप्शन सह गणित पाठ करत असशील, याची गॅरंटी माझी. कारण याच्याशिवाय तू दुसरं काहीच करत नाही, कारण काय तो डोक्यावरून जातं, तू समजत नाही. मग गणित जर समजून घ्यायचं, सर्वात महत्वाची गोष्ट तुला गणित डायरेक्टली मित्रा, संख्या वाचन एक चॅप्टर असतं, संख्या वाचन. की नेमकं संख्या वाचन याच ठिकाणापासून तुला हे चॅप्टर शिकावं लागणार आहे. त्यावेळेस गणिताचा कोणताही कसाही प्रश्न आला तरी तुला 100% जमेल म्हणजे जमेल. पण या ठिकाणाहून कोणतीही गोष्ट तेव्हाच तुम्हाला समजते मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिला बारकाईने समजून घेता, बारकाईने एकदम चांगल्या प्रकारे. जसं की ऋणधनाचा नियम आहे. ऋणधनाचा नियम पहा कसा आहे तो. ऋणधनाचा नियम हा इथून, हे समजा तुमची संख्या रेषा, संख्या रेषेत 0 1 2 3 4 5 आणि इथं असतं मग ऋण 1 ऋण 2 आणि ऋण 3 आणि ऋण 4 समजा, आणि ऋण अनंतपर्यंत जातात. या भागात जर जाताय तुम्ही तर ऋण संख्या असेल, आणि इकडे जर जाताय तुम्ही धन संख्या असेल. तुम्हाला जर म्हणलं की 2 वजा 3, आता इथं काय म्हणता तुम्ही, 2 आहे, मग इथं काय म्हणतं वजा, म्हणजे कोणत्या दिशेला जायचं, तुमच्या डाव्या दिशेला. आणि किती गरज जायचं पुढे 3, म्हणजे 1 2 3, मग उत्तर काय येतं तुमचं वजा 1. मग अशा प्रकारे वजा 1 येतं. आणि याच्यावरच नियम काय बनवतो आपण, की नियम आपण बनवतो, जर 2 म्हणजे काय, एक धन संख्या असेल दुसरी ऋण संख्या असेल, यांची काय होते वजा बाकी, आणि याचं मोठ्या संख्येचं काय असतं चिन्ह, म्हणजे आपण याला काय तो ऋण चिन्ह. पण नेमकं या संख्या रेषेवरूनच हे पूर्णपणे डिपेंड करते काय होतं काय. आणि ह्या प्रकारे तुला बेसिक पासून गणित शिकावी लागेल. पहिली गोष्ट तर ही आहे. त्यानंतर मित्रा तुला गणितामध्ये कुठेतरी इम्प्रूव्हमेंट दिसेल. नाही तर तुझ्याकडे दुसरा पर्याय तो म्हणजे काय, तू पूर्णपणे जे पुस्तक वाचतोय ते पूर्णपणे प्रश्न ऑप्शन सह रटून जाय, दुसरा काही पर्याय तुझ्याकडे नाही. आणि बाकीचे सोपे साधे उदाहरण जर तुला जमत असतील तर वेल अँड गुड, आणि ऑल द बेस्ट तुझ्या भविष्यासाठी, बरोबर आहे. पण अजून तुझ्याकडे जर 6 महिने, तर 4 महिन्यांमध्ये गणित तू आरामात तयार करशील. 4 महिन्यामध्ये गणित आरामात तयार करशील. काही त्यांनी फक्त दिवसाला 1 तास लेक्चर, जास्तीत जास्त 1 ते 2 तास लेक्चर, आणि त्याच्यावर 1 तास प्रॅक्टिस केली. दिवसाचे 3 तास जरी तू गणिताला दिले, तर मी तर म्हणतो 3 तास तर एवढे आहे की ते कमी नाहीये. 3 तास गणितासाठी खूप आहे, आणि ते बी पोलीस भरतीच्या चांगल्या लेवलच्या. गणित पोलीस भरतीसाठी जर तू 3 तास करतोय तर हे तर जास्तच झाले. मी तर पूर्ण पोलीस भरतीसाठी 4 ते 5 तास सांगतो फक्त, कारण पोलीस भरतीला तेवढीच हे द्यायची, जास्त नाही. ठीक आहे, पण ते इमानदारीने अभ्यास करणं गरजेचं आहे. एका धुरंधरानं कमेंट केली होती की सर 5 तासात कोणी पोलीस बनतं का. अरे दादा,
तू एखादी लेक्चर जर पाहायला बसला तर त्या लेक्चर मध्ये चालू लेक्चर मध्ये तू असं एकदम बोर होऊन जात म्हणतात तू मधात इंस्टाग्राम सुरू करून टाकतो. ते इंस्टाग्राम सुरू झाल्यावर केव्हा तू एका तासाचे 4 तास होता म्हणजे 5व्या तासाला परत तू लेक्चर सुरू करतो आणि तू म्हणतो सर मी 5 तास अभ्यास केला. तू कसा करायला पाहिजे तुला बरोबर? असा जर तू 5 तास अभ्यास करत असेल तर तुला 50 तास बी जर दिवसाला अभ्यास केला तर तू पोलीस बनत नाही. समजला? 2 दिवसाचे 50 तास धरून चला, एका दिवसात नाही राहत. ठीक आहे, तू असा बी पोलीस होणार नाही असं जर करत असेल तर. 5 तास म्हणजे कसे माहितीये, टाइम लाव मोबाईलवर की आता मी 15 मिनिटं वाचते, 15 मिनिटानंतर मी पाणी प्यायला गेलो तर पाणी प्यायचं 15 मिनिटानंतर 5 मिनिटं पाणी प्यायला जात असेल ते बिचार धरू नको. हे जर तुला 5 तास इमानदारीने केले ना तर मी तुला स्टॅम्प पेपर आजच लिहून देतो की 100% पोलीस बनतो. बरोबर आहे? पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही काय करता की आम्ही लायब्ररीत गेलो की मग आता अभ्यास सुरू करायचा आणि आधी मी काय करतो अभ्यास सुरू करायचा आहे. मग अभ्यास सुरू करायच्या आधी दादू काय करतो एकदा अभ्यास सुरू करायचा काहीतरी पाहून घेतो. मग 2-1 मिनिटं मोबाईलवर इंस्टाग्राम सुरू करतो. मग इंस्टाग्राम सुरू केला की एखादी पोस्ट पाहिली की त्या रील सेक्शन मध्ये चालला जातो. रील सेक्शन मध्ये विचारा गेला की अर्धा तास काही त्या मायाजाल मधून बाहेर निघत नाही. मग कसा तरी दादू बाहेर निघून जातो त्या रील्सच्या याच्यात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर परत दादू येतो युट्यूबवर किंवा एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये आणि त्या सराचं लेक्चर लावतो. मग सराचं लेक्चर दादू लावतो पहिली गोष्ट तर 2x वर, म्हणजे एका तासाचं लेक्चर दादू कितीत पाहतो, अर्ध्या तासात पाहायचा प्रयत्न करतो. आता दादूची बुद्धी घेते लोडिंग, तरी दादू काय प्रयत्न करतो की मी 2x वर लेक्चर पाहिन आणि पूर्ण. मग आता तो TX वर पिक्चर गेला तर तू पिक्चर म्हणतो लेक्चर गेलं तर तुला रिस्पॉन्स तुझी बुद्धी करत नाही. ते एकदम स्पीड मध्ये चालतं आणि तिच्यात तुला ते काय घडतं तिच्यामध्ये काहीच समजत नाही. तू फक्त तिथं फिजिकली प्रेझेंट राहतो, तुझं डोकं आलकच चालतं की ह्या रील मध्ये ते पाहिलं त्या रील मध्ये ते पाहिलं. मग परत तुला असं वाटतं की आपण लेक्चर केलं मग आता परत आराम केला पाहिजे. मग दादू काय करतो परत आराम करायला जातो. मग दादूने आराम केला की दादू काय करतो परत इंस्टाग्राम ओपन करतो. आराम करायला गेला की मग इंस्टाग्राम ओपन करता करता रील पाहता काय होऊन जातं की दादूच्या इंस्टाग्राम मध्ये अशी एखादी रील येऊन जाते की जे एका पिक्चरचा भाग राहतो आणि तिच्यात मग तो भाग बी व्हायरल झालेला असं राहतो, एकदम भारी राहतो जो तुमचं एकदम अटेन्शन खेचून घेतो. मग तिच्या दादू काय करतो तिच्या कमेंट सेक्शन मध्ये जातो आणि कमेंट सेक्शन मध्ये गेल्यानंतर काय करतो दादू लगेच त्या पिक्चरचं नाव पाहतो आणि त्या पिक्चरचं नाव पाहिलं की त्याला तिथून कॉपी केला की लगेच ते नाव जातं युट्यूबवर आल्यावर युट्यूबच्या सर्च सेक्शन मध्ये. आणि त्या युट्यूबच्या सर्च सेक्शन मध्ये नाव गेलं की खाली पिक्चर येतो आणि नाही जर पिक्चर आला तर दादू एखादी दुसऱ्याला विचारतो की भाऊ पिक्चर पाहणं एखादी लिंक सांग चांगली. मग तो भाऊ त्याला एखादी चांगली पिक्चरची लिंक देतो आणि दादू तिथे जाऊन तो पिक्चर पाहतो, पण पिक्चर संपवल्याशिवाय राहत नाही. कारण दादू स्वतःला काय सांगतो मी रोजच अभ्यास करतो एखाद्या दिवस पिक्चर पाहिल्यानं. आणि दादू असा दिवसभर आमचा 12 तास अभ्यास करतो. मात्र पेपर कधी दादूच्या हातात दिला तर 12 तास अभ्यास करून दादूला पेपरात मार्क पडतात 50. मग पहा बरं दादू किती भारी पोलीस बनणार आहे. हे जर तुम्ही करत असाल ना 6 महिने काय तुम्हाला 6 वर्ष बी अपुरे पडतील. ठीक आहे, आजच स्नान सोडून टाका, रे काम धंदे करू नका. ठीक आहे, थोडे दिवस हे पहा स्वतःला आयसोलेटही करू नका. तुम्ही इंस्टाग्राम पाहताय बघा, पण वेळ की दिवसभरात एवढं माझं टार्गेट आहे ना ते टार्गेट कम्प्लीट झाल्याशिवाय मी मोबाईलला हातच लावणार. टार्गेट 5 तासाचं आहे ना 4 तासात ठेवा, 4 तास मोबाईल पहा, काही घेण्याने फरक पडत नाही. पण टार्गेट ठेवा, स्वतःला चॅलेंज करा की भाऊ तुला एवढा चॅलेंज आज तुझ्या इज्जतीचा प्रश्न, हे जर करशील तू तर बरं, नाही तर मोबाईल पाहायला लागला ते तू काही खरं नाही. म्हणजे तुम्ही स्वतःलाच ते काय करताय चॅलेंज मध्ये स्वतःला डिफीट करताय. स्वतःला चॅलेंज द्यायला शिकाल. जेव्हा स्वतःला चांगला चॅलेंज द्याल तेवढे तुम्ही वरती जाल आणि चांगले. ठीक आहे, तर मित्रांनो हे समजून घ्या. त्याच्यानंतर तुझ्याकडे काय पर्याय सांगितला मी, तू बॅच पूर्ण होते त्याच्यानंतर तुला फक्त काय करायची नंतर मग प्रॅक्टिस. एखाद्या चांगल्या शिक्षकांची बॅच घे किंवा ऑफलाईन जर भेटत असेल तर ऑफलाईन कर, पण चांगल्या शिक्षकांकडे कर. नाही तर आजकाल मला फोन बी येतात की सर आम्ही त्या अकॅडमी मध्ये गेलो, पैसे तर एवढे घेतले आणि मॅडम आम्हाला म्हणत होत्या की ग्राउंड त्यांच्या मनानं करतील. आजच एका मुलीचा मेसेज आला की सर आम्ही एका ठिकाणी अकॅडमी पाहायला गेलो आणि अकॅडमी पाहायला गेल्यानंतर आम्ही मॅडमांना विचारलं की मॅडम आपलं डेली शेड्यूल कसं आहे वर्कआउटचं वगैरे, कारण तुम्ही जर रनिंगला जाताय तर ABC ड्रिल वगैरे तुमचे थाईज वगैरे या गोष्टी असतातच. मग मॅडमांना विचारल्यानंतर मॅडमांनी काय म्हणाल की बाळा या दिवशी आपण लॉंग घेतो, या दिवशी आपण तुमच्या स्प्रिंट्स वगैरे घेतो 400 मीटरचा, या दिवशी आपण हे करतो ते करतो, ABC वर्कआउट करतो. ठीक आहे, मग मॅडमांनी काय सांगलं की बाळा ते मुलं करतात त्यांच्या मनात, त्यांना जे वाटतं ते करतात आणि तुम्ही अकॅडमी चालवताय. सर कशाला फसवताय पोरांना, विचारे गरीबाचे पोर आहे, तुम्ही 30-30, 40-40 हजार फी घेता. फक्त खूप चांगल्या पण अकॅडमी पण त्यांच्या नावावरही डब्बा लावू शकतो.
याच्यामुळे. म्हणून जे काही अकॅडमी वगैरे चालवत असतील मी तर म्हणजे छोट्या तोंडी मोठा गॅस घ्यायचा प्रयत्न करतोय, पण रिकाम गरीब पोरांच्या आयुष्याशी खेळू नका एवढंच सांगणं, दुसरं काही. ठीक आहे मित्रा, तू जरी त्याला तुला फक्त काय करायचंय आता प्रॅक्टिस. गणिताचा भाग आहे सर्वात जास्त तुझ्याकडे नियम पाठ पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुला प्रॅक्टिस करता आली पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुला कन्सेप्ट समजून घेता आली पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे काय, लॉजिक राहतं एखाद्या गोष्टी मागचं की या लॉजिकनं असं होऊ शकतं आणि ते कन्सेप्ट तुला जर समजली तर काहीच विषय नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो तुमचा प्रश्न जीकेचा. ठीक आहे, अजून एक मेन विषय बाकी तुमचा नंतरचा. ठीक आहे, मग विषय येईल तुमचा जीकेचा. मग जीके या विषयामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट तर PYQ. PYQ काय काम करतील फक्त तुमचे की सिलेबस बघायचा. काय बघायचा आहे, सिलेबस. बरोबर आहे, तुम्हाला फक्त काय अभ्यासक्रम. PYQ वरून कसा की जर भारताचा भूगोल विचारला जात आहे तर भारताच्या भूगोलवर जास्त प्रश्न येत नाही, जास्त प्रश्न महाराष्ट्रावर येतात. मग भारताच्या भूगोलानेही प्रश्न येतात तर नेमके कोणत्या पॉइंट्सवर प्रश्न येतात, कारण जीके एवढं मोठं आहे की आपल्या आज्याकडून ते आयुष्यभरात वाचलं जाणार नाही. मग सिलेक्टिव्ह वाचायचं आहे ना, मग PYQ वाचायचं. PYQ फक्त काय करायचं, अनालिसिस. तुम्ही काय करता माहिती का की एखाद्या पाठ केलं की गंगा नदीचा उगम हा यमुनोत्री आपलं गंगोत्री हिमनदावरून झालेला आहे, एवढं पाठ केलं मग परत ते मित्र तुझ्या लक्षात येत नाही. किंवा एखादा ठोकळा वगैरे तू काही घेतो आणि तिच्यातून ते रटणं लावतो, समजून काही घेत नाही. ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग इथून तो काय करायचं की नेमका प्रश्न भारताचा भूगोल विचारतात, भारताच्या भूगोलवर सुद्धा कोणत्या टॉपिकवर जास्त विचारले गेले आणि तेच पाठ कर. रिकामं वाचत बसू नको की भारताचं हवामान असं तसं. फक्त जर तुला चांगली पुढे कंबाईन वगैरे देणं असेल तर बेसिक करू शकतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इथं येईल की टॉपिक आणि त्याचे प्रश्न. जसं की समज तू जर आज वाचलं की महाराष्ट्राचा भूगोल, आता पूर्ण एका दिवसात काही वाचणार नाही तू. महाराष्ट्राचा भूगोल तू जर वाचला, महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये समज तू वाचल्या की नद्या. बरोबर आहे, नद्या वाचल्या की महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नद्या जर वाचल्या तर नद्यामध्ये तुला 4 नद्या कॉमन दिसतील की गोदावरी, वरती तापी, त्याच्यानंतर कृष्णा, भीमा, कृष्णा, या 4 एक नद्या तुला एकदम इमानदारीनं मोठ्या मोठ्या दिसतील. ठीक आहे, मग या नद्यांबद्दल तू काय करायचे, प्रश्न उचल जे आलेले आधी काय कर त्याला वाचून घे 2-3 वेळेस, कारण रिव्हिजन इज अ मस्ट. रिव्हिजन खूप गरजेची आहे. जर तू रिव्हिजन नाही करते जीकेची तर तुला जीके खरंच काही येणार नाही. म्हणून जेवढी जास्त रिव्हिजन करशील तेवढं चांगलं तुला जमेल, म्हणजे जमेल, बाकी काहीच विषय नाही. ठीक आहे, तर मग जीके मध्ये काय करायचं, तुला रेग्युलर वाचन करावं लागेल. एक टॉपिक घेतला ना तेवढा हप्त्यातून 7 दिवस आहे, हप्त्याचे 7 दिवस तुला ते टॉपिक वाटून घ्यायचे आणि कधी लगेचच्या लगेच तुझं रिव्हिजन होईल. मी आता 45 डेजचा प्लॅन बनवणारच आहे तुमचा असाही, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% पूर्णपणे प्लॅनिंग असेलच की या दिवशी हे वाचायचं ते वाचायचं काय नाही. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी मी ते PDF पण तयार करतो की या दिवशी तुम्हाला मी डेली टार्गेट टाकत जाईन, हे वाचून या, आपण संध्याकाळी त्याच्यावर काय करू, प्रश्न घेऊ अशा प्रकारचा. मग त्याच्यानंतर जीके साठी स्टॅटिक जीके नावाची खूप महत्वाची गोष्ट आहे. स्टॅटिक जीके. जीके जर तू करत असेल तर स्टॅटिक जीकेहून तुम्हाला खूप प्रश्न येतात, म्हणजे वन लाईनर तुम्ही साध्या भाषेत त्याला म्हणतात. आणि या स्टॅटिक जीकेचं काम मी तुमच्यासाठी खूप सोपं केलंय. पूर्णपणे 1-1.25 महिना वाया घालून मी एक PDF बनवली, म्हणजे नोट्स बनवल्या याच्या कशाच्या, स्टॅटिक जीकेच्या. आणि त्या नोट्स, पहिली गोष्ट तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे, कोणालाही त्याचे पैसे द्यायचे नाही. तुम्ही जर नोट्स पाहिल्या तर या नोट्स तुम्ही विकत घ्यायला किती अवकाळा करताना किती नाही ते पाहा एकदा, फक्त नोट्स पहा कशा एकदा, आणि चांगल्या बनवल्या पण तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री. तुम्हाला फक्त काय करायचंय, प्ले स्टोअरवर आपल्या ऍप स्टोअर जे त्याच्यावर SP करिअर पॉइंट हे सर्च करायचं. SP म्हणजे काय, शिवपार्वती. SP करिअर पॉइंट सर्च करायचंय, त्या ऍप्लिकेशन ओपन करायचंय, त्याच्यावर रजिस्टर करायचंय आणि रजिस्टर केल्यानंतर ई बुक सेक्शन मध्ये कशात जायचंय, ई बुक सेक्शन मध्ये जायचंय आणि तिथे तुम्हाला ती स्टॅटिक जीकेची PDF भेटेल आणि ती PDF तुमची रोज वाचून झाली पाहिजे. कमीत कमी 50 ते 60 वेळेस ती PDF जेव्हा वाचून होईल तेव्हा त्याच्यातला तुमचा 60% डेटा पाठ होईल, कारण ते स्टॅटिक जीके ते लवकर पाठ होत नाही. तुम्ही म्हणाल की मी एकदा वाचीन 2दा वाचीन पाठ होईल, कोणत्याच हालतमध्ये होणार नाही. तू रिकामध्ये MBB वाया घालू नको, ते ऍप्लिकेशन डाउनलोड नको करून, ते PDF बी डाउनलोड नको करू, उपकार बी नको करू. ठीक आहे, तुला कमीत कमी ती गोष्ट 50 ते 60 वेळेस वाचावी लागेल, अन्यथा तुझ्याकडून ते पाठ होणार नाही, ही मी तुला गॅरंटी देतो.
पण ही स्टॅटिक जीकेची पीडीएफ तुमच्यासाठी खूप कामाची आहे म्हणजे आहे. म्हणून सांगतोय की तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यातून ही पीडीएफ, जर कोर्स वगैरे काहीच नाही अजून आले की मी तुम्हाला सांगेन. आणि कोर्स असला तर 100-200 रुपयाचाच आहे साधारण नवीन तरी रिव्हिजन बॅचचा. ठीक आहे. हा, मग ते अजून नाही तुमच्यासाठी. फक्त काही फ्री मधली पीडीएफ आहे तेवढी फक्त पहा आणि अभ्यास करा, दुसरं काहीच नाही. हे जर तुम्ही जीकेत केलं तर खूप चांगलं होईल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मेन येतो तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम जो तुम्हाला घरी बसवतो काय काय ना, की सिली मिस्टेक. सिली कसं लिहिता मला पण माहित नाही, कारण आयुष्यात कधी आला नाही. सिली मिस्टेक तुम्ही त्याला म्हणतात की सर सिली मिस्टेक खूप झाल्या, की येत होतं पण मी चुकीचं केलं. या गोष्टी खूप घडल्या. बघा तुम्ही जर जीकेचा प्रश्न सोडवत असताना तर तुमच्या डोक्यामध्ये काय होतं की प्रश्न पाहताच की एखादी गोष्ट आहे ना की लगेच क्लिक होते की सर हे प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे पाहता प्रश्न पाहताच की काय होतं लगेच आपल्याला वाटतं की या चारपैकी एक उत्तर द्यायचं. पण नंतर काय होऊन जातं काही नाही, लगेच तुम्ही करता नाही हे नसेल यार हे असेल दुसरं असेल ते, आणि ते उत्तर तुम्ही क्लिकच करत नाही, दुसरंच काही करता. नंतर समजतं की पहिल्यांदा जो विचार केला होता तेच उत्तर बरोबर. आणि मित्रांनो आतापर्यंत एक स्टडी झालाय त्याच्यावर, तो सबकॉन्शियस माइंडचा भाग असतो की खरंच जी गोष्ट क्लिक झाली ते 100% उत्तर असतं म्हणजे असतं का, कारण कधीतरी जर तुम्ही ती गोष्ट वाचली असेल तर होईल बरं ते, अन्यथा होणार नाही. कधीतरी जर तुम्ही ती गोष्ट वाचलेली असेल तर तुमचा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतो, तो सांगतो की तुम्हाला हे त्याचं उत्तर आहे. पण लगेच कॉन्शियस माइंड पुढे येतो आणि तो काय म्हणतो की नाही रे याच्यातलं येणी ते, आणि तू काय करतो ते उत्तर करतच नाही, दुसरं काय करून येतो. आणि हे प्रत्येक प्रश्नावर लागू होत नाही. जर तू तो प्रश्न वाचलेला असता, तो सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी नोटीस झालेला असला तर एकाएकी तो तुला उत्तर सांगून देतो की हे उत्तर असू शकतं. म्हणजे प्रश्न पाहताच की पहिल्या सेकंदात जे तुला उत्तर वाटलं कुठेतरी 80% तेच तुझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असतं. आणि यालाच तू काय म्हणतो नंतर मग सिली मिस्टेक, की सर मला वाटलं होतं हे वाचेल बी होतं, मला येत बी होतं, पण मी प्रश्नात चुकीचं केलं. म्हणून अशा प्रश्नाला एकच टेक्निक वापरायची की तुला काय केलं, प्रश्न पाहिला तुझ्या मनात उत्तर आलं की ए ऑप्शन याचा बरोबर आहे, पण नंतर तू गडबड व्हायला लागली असं तू धुक्का मारतोस ना तिथं, मग धुक्का कुठे मारायचा जे सगळ्यात पहिले तुझ्या डोक्यात क्लिक झालं होतं. आणि कुठेतरी हा प्रश्न तुझ्या 100% बरोबर येईल अशी गॅरंटी मी देतो तुला. पण वाचेल असेल तर नंतर माझ्या सुरावर बसेल की सर तुम्ही आज सांगा असं होत नाही, अर्धा वाचायचा पत्ता कसं का होईना सर, ही महत्वाची गोष्ट. मग त्यानंतर दुसरी सिली मिस्टेक, तुमचे गोल चुकता भाऊ. माणसासारखा माणूस तुम गोल चुकवून येतो असे, खालचा वरी वरचा खाली, खालचा वरी वरचा खाली. आता हे तितोंबे त्याच्याच भोवती होता, तो या दगडावून त्या दगडावर, त्या दगडावून त्या दगडावर उड्या मारतो. म्हणजेच काय की पहिला प्रश्न सोडवला की जातो 10व्या प्रश्नावर, 10वा सोडवला की जातो 15व्या प्रश्नावर, 15वा सोडवला की जातो 25व्या प्रश्नावर. असं जर तू उड्या मारशील तर 100% ही घटना तुझ्यासोबत घडेल. आणि तू म्हणशील की मी असं बी करत नाही, तर दुसरं काय, तू पेपर सोडवायच्या धुंदीत राहतो. तू ही धुंदी एवढी राहते पेपर सोडवताना की तू हे गोल करायच्या नादी लागतच नाही, तू याच्यावर भरोसा करत नाही. हालाकी हे जेवढं महत्वाचं पार्ट आहे तुमच्या पेपरामध्ये तेवढा महत्वाचा तर हवे नाहीये, कारण हा तुम्ही ना किती भारी आला आणि हा जर तुम्ही चुकीचा केला तर तो प्रश्नाचा अभ्यासाचा सगळाच कार्यक्रम होऊन जायचा. ठीक आहे. म्हणून काय करायचं, पेपर देताना आधी सलग गट बनवायचा 10चा. पहिले 1 ते 10 प्रश्न, मला माहिती समज 10 पैकी तुला 2च येत आहे ना, 1 ते 10 प्रश्नाचा गट बनव. काहीच नाही करायचं, काय करायचं फक्त 100 प्रश्न आहे ना, 1 ते 10चा गट बनव. 1 ते 10 मध्ये पहिल्या फेरी तुला 2च प्रश्न जमताय का, 2च कर. समज तुला 6वा आणि 7वा आणि 6वा आणि 8वा जमला, मग 2च प्रश्न जमले ना, 1 ते 10 इथं पाय, 1 ते 10 मध्ये 6वा प्रश्न पाय आणि 8वा पाय, डोकं ठिकाणावर ठेवून पाय. ठीक आहे, डोकं ठिकाणावर ठेवशील तर जमशील, आता जमणार नाही. मग 6वा आहे ना, 6व्या प्रश्नात कोणतं उत्तर आहे, ए वर आधी डॉट करायचा असं, डॉट केल्यानंतर 8 नंबरचा सी वर डॉट करायचा आणि यांना रंग व्हायचे, बाकी काहीच नाही करायचं. नंतर परत 11 ते 20 मध्ये 4 प्रश्न जमले, 4 सोडवले, तू 4 सोडवले ना, लगेच हा प्रश्नाचा क्रमांक पाय, या ठिकाणी या क्रमांक पाहिला इथं डॉट कर, इथं हे पाय प्रश्न पाय इथं डॉट कर, इथं एक प्रश्न पाय इथं डॉट कर, इथं प्रश्न पाय इथं डॉट कर, हे 4 रंगवून टाक एका सोयीनं. कारण काय नाही, तू रंगवशील, रंगवण्याच्या नादात तुझं मन थोडं तिथं येऊन जाईल आणि परत तू इकडे एखाद्या वेळेस काय होऊन जाईल, मग खालीवर येऊन जाईल. आधी काय ठेवायचे, ते प्रश्न असतील ना असे गोल, तो गोलांवर काय करायचा, आधी असा डॉट ठेवायचा. काय ठेवायचा, डॉट, आणि तो डॉट ठेवल्यानंतर खाली येत जायचं. हे महत्वाचं आहे. आणि 6 महिन्यामध्ये तुला पुढच्या याच्यावर सुद्धा काम करायचं आहे, कारण याच्यात एकदाही प्रश्न जर तुला खालीवर झाला मित्र, तर एका मार्काने तू वेटिंगवर जर झाला तर वेटिंगवर राहणाऱ्याचं दुःख जेवढं खराब आहे ना मित्रांनो, तेवढं दुःख पोलीस भरतीमध्ये कोणाचं असते. मी तर म्हणतो एक टाइम तुम्ही 50 मार्कानं काही 5 मार्कानं मागे राहायचं असेल, पण पोलीस भरतीमध्ये जे पोरं वेटिंगवर आहे ना मित्रांनो, ज्याला MSF वगैरे जावं लागलं किंवा MSF करताय,
त्यांच्या इतकं दुःख कोणालाच नाही, मी तर म्हणतो की जे पोलीस भरतीमध्ये वेटिंग आहे. म्हणून मित्रांनो, ह्या सिली मिस्टेक टाळण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही मेहनत करा, कारण तुम्ही यशाच्या खूप जवळ आहात, एवढं लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं की नेमकं 6 महिन्यात काय करायचं, ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी काय करायचं. सर्वात पहिल्यांदा आपण समजूया. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, तुम्हाला आता पहिली एक रिव्हिजन करायची. आता रिव्हिजन कशी, तुम्हाला 1 महिना पुढचा, समजा 1 जुलै ना, आता आपली सुरू झाली समजा 10 जुलै पासून सुरू करू आपण. 10 जुलै पासून जर तू सुरू करतोय, 10 जुलै पासून ते पुढच्या 10 ऑगस्ट पर्यंत, ऑगस्ट म्हण किंवा सप्टेंबर पर्यंत समजूया. सप्टेंबर पर्यंत तू या अभ्यासाची पूर्णच्या पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. रिव्हिजन म्हणजे कशी की गणिताचे पूर्ण सगळे टॉपिक आणि एका टॉपिकवर कमीत कमी 100 प्रश्न, प्रत्येक टाईपचा प्रश्न. ह्या किती 2 महिन्यात तुला झाला पाहिजे. 2 महिने दिले आपण, 2 महिने. पूर्ण रिव्हिजन पण कसे सांगतो मी ते बघ, की हे 17 टॉपिक आहे गणिताचे, तर 17 टॉपिकवर एका टॉपिकवर 100 प्रश्न असे प्रत्येक टॉपिकवर तुझे झाले पाहिजे म्हणजे पाहिजे. काही काही टॉपिकवर तर 200 300 बी झाले पाहिजे. आणि जेवढा बेसिकवर भर देशील तेवढंच चांगलं आहे मी तर म्हणतो. जीकेचा तुला प्रत्येक विषय पहिली गोष्ट आधी समजून घेणं, त्याच्यानंतर त्याला समजून घेणं म्हणजे काय, ते दुसऱ्याकडून शिकणं आहे, आणि त्याच्यानंतर स्वतःला शिकवणं की हे घटना अशी, म्हणजे उमजून घेणं, आणि त्याच्यानंतर तिला रोज वाचन करणं. बुद्धिमत्ताचंही सेम, प्रत्येक टाईपचा, प्रत्येक प्रकारचा किंवा नवीन येणारा प्रश्न सुद्धा तुला एका टॉपिकचे 100 प्रश्न सोडवणे. आणि मराठीचे जुने शब्द तर तुझे पूर्ण पाठ झाले पाहिजे, आणि नवीन जे शब्द आहेत त्याला तुझ्या एका वहीत लिहायचे आहे. आणि नवीन कन्सेप्च्युअल कशा प्रकारचे प्रश्न येतात ते तुला पाहिजे, की नेमकी ही कन्सेप्ट काय बदलते मराठीचे ते तुला पाहणं. आणि ते जर तुला ओळखता आलं तर या 2 महिन्यात तुझी पूर्ण रिव्हिजन होते. आणि ही जी रिव्हिजन बनेल ती तुझ्या येणाऱ्या भरतीसाठी मास्टर प्लॅन असेल म्हणजे असेल. जर तुम्हाला सर्वांची इच्छा असेल तर मी स्वतः तुमच्यासोबत एक रिव्हिजन बॅच सुरू करेल. रिव्हिजन एकदम कमी पैशात ठेवू आपण तिचे. रिव्हिजन बॅच म्हणून का टाकेल, कारण युट्यूबवर काय तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित देता येणार नाही. कारण जर ऍप मध्ये बॅच वगैरे टाकली सर्व गोष्टी व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला मी त्याच्यात काय करेल की तुमची जर इच्छा असेल तर आपण काय करू की एक मी बॅच सुरू करेल. त्या बॅच मध्ये सकाळी तुम्हाला टार्गेट देत जाईल. जसं आपण 90 डेजचं केलं ना, ते बऱ्यापैकी सक्सेस झालं. खूप पोरांनी माझ्यासोबत टार्गेट कम्प्लीट केलं आणि झालेलं खूप चांगलं. तसंच आपण काय करतो 60 डेजचं एक टार्गेट करू. त्या टार्गेटमध्ये मात्र आता पहिल्यासारखं नाही राहणार. आता काय करेल मी, तुम्हाला रोज सकाळी पीडीएफ टाकेल ऑलरेडी लिहिलेलं, की आज तुला मित्रा एवढं वाचायचं जीकेचं, गणिताचे एवढे हे नियम पाठ करायचे, हे गोष्ट समजून घेणं आणि एवढे प्रश्न सोडवून पाहणं. काय करायचे ते प्रश्न तुला दिवसभर सोडवायचे. त्याच्यानंतर काय करायचंय तुला, तू या पद्धतीने सोडवणार, संध्याकाळी मी माझ्या पद्धतीने सोडवेन. बुद्धिमत्ताचे तसेच सोडवणे आणि मराठीचे सुद्धा मी दिवसभर तुम्हाला सकाळी पीडीएफ बनवून ऑलरेडी त्याच्यावर आतापासून मी कामाला लागून जाईल. एकदा माझं काम संपलं की पीडीएफ बनल्या की डायरेक्टली आपण ते बॅच लॉन्च करून टाकू. ठीक आहे, जर तुमची इच्छा असेल तर, नाही तर अदरवाईज नाही. मला काही काम करायची सवय नाही, अशी मी लय टाइम क्लास चालू पाहतो, पण पोरांसाठी करायची इच्छा म्हणून. तर मग काय करतो मी, तुम्हाला जीकेच्या सकाळी पीडीएफ टाकून देत जाईल की ह्या पीडीएफ तुम्ही मित्र आज वाचून ये, त्याच्यावर आपण संध्याकाळी प्रश्न घेऊ किंवा डिस्कस करू. गणिताचं सुद्धा तू तुझ्या पद्धतीनं सोडव, संध्याकाळी मी माझ्या पद्धतीनं सोडवून तुला दाखवतो. बुद्धिमत्ता बी सेम आणि मराठी सुद्धा सेम. म्हणजे काय 60 दिवस तरी मी जास्त सांगितले, तुमचा सिलेबस कंप्लीट होईल 50 ते 45 दिवसातच. आणि हा जो सिलेबस एकदा तुमचं जर ह्या प्रकारचं मित्रांनो रिव्हिजन झालं ना, तुमचा पेपर 85 तर इथंच बनतोय. जर एखादा पोरगा ऍव्हरेज असेल तर 85चा पेपर तर तुमचा इथंच बनतोय. आणि त्याच्यानंतर फक्त काय करायचं तुम्हाला, परत या गोष्टींमध्ये जीके तुम्हाला कंटिन्यू चालू द्यायचं, कंटिन्यू वाचन. जीकेची प्रॅक्टिस नावाचा प्रकार नसतो. जीकेचं फक्त प्रश्न देव वाचला त्याच्यावर प्रश्न सॉल्व्हिंग किंवा नवीन गोष्ट आले ते शिकणं पडतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की आता गणितामध्ये जे टॉपिक उमजत नाही होते आता त्यालाच उचलणे नंतर, आणि त्याच्यावर परत रिव्हिजन करत राहणे आणि प्रश्नपत्रिका सोडवत राहणे. एवढंच जर तुम्ही या रिव्हिजन प्लॅन नंतर केलं तर तुमचा पेपर 90+ नाही गेला तर मग मला म्हणा 100% जाईल. नाही गेला तर मी डायरेक्ट स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. पण मेहनतीत तुला पिक्चर पाहणं पडणार नाही. इमानदारीनं कर, 5-6 तासच मेहनत कर, 2-3 तास लेक्चर पाय आणि 8 विषय, काहीच विषय करायची गरज नाही. महत्वाची गोष्ट आहे. एवढंच जर तू केलं तर जमलं म्हणून समजून जाय, अन्यथा काही खरं नाही. आणि यासोबतच मित्रांनो ग्राउंडवरही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. जर तू ग्राउंडवर लक्ष दिलं नाही
तर काहीच होणार नाही, कारण ग्राउंड जर बसलं तरच तू पेपरला बसणार नाही. म्हणून मी सांगतो या 6 महिन्यातले पहिले 2 महिने तुमचे कशावर गेले पाहिजे पूर्णपणे, ते म्हणजे रिव्हिजन आणि रिव्हिजन. पण रिव्हिजन कशी, ही गोष्ट परत परत वाचली नाही, ते एकदा तुमची जशी बॅच होते तशी पूर्णपणे बॅच तुम्हाला करायची आहे. म्हणून मी एखादा 45 डेज प्लॅन अशी एखादी वाटल्यास व्हिडिओ बनवेल. तुमची या कमेंट मध्ये मला सांगा की नेमकं असं करायचं की सुरू किंवा नाही, तसं आपण पुढे बघू. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.